साधको, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर अजब गजब बाते. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे बालसंस्कार. बालसंस्कार हा विषय अत्यंत नाजूक विषय आहे. आजीचा मुलांवर संस्कार. पूर्वी लहानपणी संध्याकाळ झाली की आजी आजोबा प्रार्थना, स्तोत्र, ज्ञानमंत्र म्हणत असत. गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सगळे श्लोक आणि मंत्र एकोपाठोपाठ चालायचे. मुले प्रार्थना म्हणत. मुलांना भोजन वाढले की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सुरू व्हायचे. भोजन झाल्यावर आजी मुलींना गोष्टी सांगायची. सकाळी स्नान केल्यावर देवाला नमस्कार, प्रार्थना, मातापित्यास नमस्कार आणि अभ्यास, आणि त्यानंतर मुले शाळेत जायची. आजी आजोबांबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीने मुले पटकन मोठी व्हायची. नकळत संस्कार व्हायचे. पाठांतर कसलीही सक्ती न करता होत असे. मुलांच्या जवळ कितीतरी ज्ञानात्मक गोष्टी सहजासहजी गोळ्या व्हायच्या. त्यात पसायदान रोजचे असायचे. संत वाङ्मय संस्कार व्हायचे. खेळाच्या वेळी खेळ व अभ्यासाच्या वेळी अभ्यास, शाळेच्या वेळी शाळा, उरलेला वेळ आजी आजोबांच्या संगतीत जायचा. परंतु आजची परिस्थिती एकदम उलट आहे. सध्याचे आईवडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे त्यांना घरचे घरी मुलांवर संस्कार करणे जमतच नाही. दूरदर्शनच्या माध्यमामुळे तर नवीन आलेल्या अँड्रॉइड मोबाईलमुळे तर मुले वाईट मार्गाला लागली आहे. मुलांना लहानपणी डोळ्यांचे विकार झाले आहेत. आज इंग्रजी माध्यम व कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमामुळे चांगले संस्कार मुलांवर होत नाही. त्यांचे परिणाम आता पुढच्या पिढीला भोगावे लागणार. अशा समस्यांमुळे मातापिता हतबल झाले आहेत. तर बालसंस्कारांबद्दल आपले काय विचार आहेत तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. आपण बालसंस्कारांबाबत लहान थोरांचे विचार ऐकू. श्री रघुनाथ गोपाळ भिडे यांनी म्हटले आहे, लहान मुलांची मानसिक प्रकृती चांगली राहावी व ती ईश्वरनिष्ठ व सदाचारी व्हावी म्हणून मातापित्यांनी त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होतील याची काळजी घेतलीच पाहिजे. श्री रवींद्र रामचंद्र पेठे यांनी म्हटले आहे की स्तोत्र पठणामुळे उच्चार स्पष्ट होण्यास व बुद्धी प्रगल्भ होण्यास सहाय्य होते. नित्य म्हणजे रोज म्हणावयाची स्तोत्रे त्यांचे पठण केल्याने त्यात सातत्य येते. या सातत्यातूनच परंपरा, संस्कृती, संस्कार निर्माण होतात. सोलापूरचे अवधूत भिरराव म्हणतात की संस्कृत भाषा सर्व भाषांमध्ये शास्त्रशुद्ध असून मधुर व दिव्य आहे. म्हणून बाळपणी संस्कृतचे बाळकडू बाळांना पाजून त्यांना सुसंस्कारित केले जाणे अगत्याचे आहे. प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलामुलीने अभ्यास सांभाळून गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, सरस्वती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा वगैरे स्तोत्र म्हणावीत. गायत्री मंत्र, सरस्वती मंत्र, सूर्यमंत्र स्नानानंतर म्हणावे. स्तोत्र व मंत्र सहज पाठ होतील. वाणी व उच्चार स्वच्छ होतील. परमेश्वराचे दिव्य अधिष्ठान तयार होईल. मातापित्याशी नम्र भावाने वागावे. सायंकाळी मुलांकडून देवासमोर उदबत्ती व निरांजन लावून शुभम करोती कल्याणम व प्रार्थना म्हणावयास बसवावे. हेच आहेत बालसंस्कार. यानेच लहानपणापासून मुलांवर संस्कार पडायचं सुरुवात होते. आता आपण जाणून घेऊया श्री गणपती स्तोत्र नेमकं काय आहे. गणेश हे आदी दैवत असून ते संरक्षक दैवत आहे. या देवतेचे प्रथम पूजन केल्याशिवाय कोणत्याही कार्यास आरंभ केला जात नाही. अशा या देवतेचे नारद पुराणात महत्त्वाचे स्तोत्र आहे. देवर्षी नारदांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी हे गणेश स्तोत्र देवांना सांगितले. देवांनी या स्तोत्राने भगवान शंकराला प्रसन्न केले. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्या सर्वांना त्रास देणाऱ्या त्या त्रिपुरासूर महादैत्याचा वध करून देवांना संकटमुक्त केले. कोणत्याही कार्यात यशप्राप्ती मिळण्यासाठी, कोणतेही विघ्न न येण्यासाठी गणेश उपासना करतात. विघ्नहर्त्या गणेशाची स्तुती करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठीच या स्तोत्राची
रचना महर्षी नारदांनी केली आहे. गणेश हे विद्येचे दैवत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी यशप्राप्तीसाठी या देवताची उपासना करणे आवश्यक. तसेच पुढे आपण सरस्वती स्तोत्र व मंत्र बघूया. याच्या पठणाने मुलांना काय मार्गदर्शन होऊ शकते, काय इच्छाशक्ती मिळू शकते हे आपण बघूया. श्री गणेशाप्रमाणे श्री सरस्वती ही बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. पूर्वी सरस्वतीचा फोटो बहुतेक प्रत्येक घरात हमखास आढळायचा. आता हे फोटो दुर्मिळ झाले आहेत, परंतु बुद्धीशी संबंधित असलेल्या घरात सरस्वतीचा फोटो असणे नितांत आवश्यक आहे. सरस्वती स्तोत्र एक श्लोकाचे व देवीचे विविध मंत्र आहेत. त्यामुळे बुद्धीत व स्मरणशक्तीत निश्चित वाढ होते. म्हणूनच बालसंस्कारांमध्ये पहिले गणपती स्तोत्र, नंतर सरस्वती स्तोत्र हे आवर्जून म्हटले जाते. नंतर आपण बघूया मारुती स्तोत्र. मारुती स्तोत्र भीमरूपी स्तोत्र हे श्री संत रामदासांनी रचले आहे. ते लिहिण्यापूर्वी समर्थांना मारुतीने साक्षात दर्शन दिले होते. श्री संत रामदास गोदावरीच्या पात्रात सूर्योदयापूर्वीपासून ते सर्व सूर्यमाथ्यापर्यंत येऊपर्यंत रामनामाचा जप करीत असत. त्याचवेळी एक माकड नदी किनारी असलेल्या एका अशोक वृक्षावर रामदासांचा तो श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्रजप निश्चिलपणे बसून ऐकत असे. रामदास स्वामी भिक्षेसाठी गावात गेले की ते माकडही जंगलात निघून जाई. हा कार्यक्रम अखंड 12 वर्षे चालू होता. श्री रामदासांचा 13 कोटी जप पूर्ण झाल्यावर त्या माकडाने अशोक वृक्षावरून थेट खाली उडी मारली आणि संत रामदासांच्या अंतरंगात प्रवेश केला. त्याच माकडाने महाकाय रूप धारण करून रामदासांना गाढ आलिंगन दिले. रामदासांना मारुती रामाशिवाय राहूच शकत नाही हे माहिती होते. मारुती हे रामदर्शनाचे प्रवेशद्वार आहे, म्हणून त्यांनी मारुतीची स्तुती केली. ही स्तुती म्हणजेच मारुती स्तोत्र होय. हे स्तोत्र मारुतीच्या दर्शनानंतर उत्स्फूर्ततेने श्लोकबद्ध होऊन रामदासांच्या तोंडून बाहेर पडले. आपण बघूया श्रीराम स्तोत्र. पद्मपुराणात म्हटले आहे, पार्वतीने भगवान शंकराला विचारले की प्राणनाथ विष्णू सहस्त्रनामाचे पुण्य मिळेल असे एकच नाम कोणते. त्यावर भगवान शंकर म्हणाले, राम रमेशम भजे. या स्तोत्रात प्रभू रामचंद्रांचा गुणवर्णनाबरोबर त्यांचे परमपवित्र नामही 77 वेळा गुंफलेले आहे. शंकराने हे अद्भुत स्तोत्र रामनाम महिमा वर्णन करताना पार्वतीला एकांतात सांगितले. या स्तोत्र पठणामुळे कार्तिकेयला तारकासुराचा वध करण्याचे अपार सामर्थ्य प्राप्त झाले. म्हणूनच अखिल मानव जातीच्या कल्याणाच्या साध्यतेने प्रेरित होऊन भगवान शंकरांनी स्वतः बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितले. बुधकौशिक ऋषींनी प्रातःकाळी ते स्तोत्र लिहून काढले. नंतर ती सामान्य जनांच्या जिभेवर विराजमान झाली. या स्तोत्रात रामनामाची महती अनेक ठिकाणी गायली असून केवळ 38 श्लोकात गुंफलेले आहे. रामरक्षा हे प्रभू रामचंद्रांची विशेष नामे दिली आहेत. रघुकुळात प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतलेल्या पासून रावण दहन पर्यंत विभीषणाला राज्य दिले इथपर्यंत सर्व प्रमुख कथा अनुक्रमे साधल्या आहेत. या स्तोत्राच्या नियमित पठणाने घरातील पीडा दूर होते. इतकेच नव्हे तर मुलांना अगदी लहानपणीच हे स्तोत्र शिकवले आणि त्यांनी रोज म्हणण्याचा प्रघात ठेवला की अशा मुलांची बुद्धी अतिशय कुशाग्र होते व त्यांच्या भोवती संरक्षक चक्र निर्माण होतो. श्री विष्णू विनायक परांजपे यांनी म्हटले आहे की हे स्तोत्र नित्य नियमाने म्हणणाऱ्याला आरोग्य, दीर्घायुष्य, विद्या, विजय व सुखही प्राप्ती होते. दुष्ट लागणे, भीती वाटणे, भूतबाधा होणे इत्यादी अरिष्टांचे निरासन होण्यासाठी या स्तोत्राचा पाठ करावा. तसेच यासोबतच गायत्री मंत्राचा पाठही फार गरजेचा आहे. गायत्री मंत्र ही मानवाला दिलेली देणगी आहे. रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष, लोकमान्य टिळक, सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित मदन मोहन मालवीय या सत्पुरुषांच्या मते गायत्री मंत्रामुळे ईश्वरी निष्ठा निर्माण होऊन ऐहिक ऐश्वर्य लाभ, संकट निवारण, शाश्वत ज्ञान प्राप्ती होते.
आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहेत, गायत्री ही सर्वांची असून सूर्य हा सर्वांचा आहे. हा मंत्र प्रत्येक स्त्री पुरुषाला म्हणता येईल. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सत्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अर्थ: जातक सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो, त्याच्या तेजाची आम्ही उपासना करतो. असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांकडून हा मंत्र 5 ते 20 मिनिटे नियमित म्हटल्यास त्याच्या बुद्धीत तल्लख होईल व परीक्षेत यशाची हमखास हमी मिळेल. संत रामदासांनी टाकळी नदीमध्ये उभे राहून त्या मंत्रांचे पुनरुच्चार केले आहेत. अशा या महान मंत्राची दीक्षा प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला देणे अत्यावश्यक आहे. तर म्हणा, ओम भूर्भुवस्वः तत्सद्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर श्रोते हो, कसं वाटलं तुम्हाला बालसंस्कार? मला नक्की कमेंट करून कळवा.